मी सेपरेटली तुझा बाईट घेतो आणि तुला काही कदरच नाही माहितीये. तर बोल ना काहीतरी प्लीज. जरा इकडे याल. आता कसं? हा यस येस बेस काही नाही. मला जरा शंका आहे, तू खरंच माझं व्हिडिओ शूटिंग करतोयस का मला उल्लू बनवतोयस? मला बघायचं. नवऱ्यावर विश्वास नाही तुझा. मी सगळ्यांचे बाईट घेतले. अजिबात नाही. येस आता तू बोल. कम ऑन बोल बोल. ओके ओके. हे अर्चूसाठी, ओके, हे तुझ्यासाठी आणि विजयासाठी, हे दादासाठी, सतीशसाठी, नानांसाठी आणि सगळ्यांसाठी नमस्कार. थँक्यू सो मच. तर JCLC कंपनीचे रिजनल हेड श्रीयुत आदित्य देसाई यांनी मिनी सुपर मार्केटच्या उद्घाटनासाठी ज्या काय अनोख्या शुभेच्छा दिल्या त्या आत्ताच आपण पाहिल्या. आणि आता याच धर्तीवर आधारित त्यांचे मौल्यवान विचार आपण ऐकूयात. श्रीयुत आदित्य देसाई. ये मिसेस मेघना देसाई यांनी आमचाच फंड आमच्यावर वापरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन जितकं करावं तितकं थोडं आहे. आता आपण सगळेच मिळून त्यांचे आभार मानूया. सगळ्यांनीच आभार मानायचे. आभार आभार आम्ही आमच्या पद्धतीने मानणार आहोत नाकडून. कॅमेरा दे. डिलीट करशील. अरे काय आदित्य, काय केस विंचरलेस ना मगाशी तरी अडकतायत ते. बरं काय चाललंय तुझं? चल ना, उशीर होतोय आपल्याला. सगळे ओरडतील. चल. हे काय केलंस तू? बंद केला. यार माझा कॅमेरा खराब केला यार तू. ओ माय गॉड, गेले की काय सगळे? अरे बापरे. माई 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 काय करत बसलीस? चला आता लवकर, उशीर मी कधीच रेडी आहे. कधीच रेडी आहे म्हणजे काय? विजय ते कुठे? चला चला चला. विजय चल ना. विजय चल ना. किती उशीर झाला? चल ना. अरे दादा तुला तर माहिती आहे ना बायकांना तयार व्हायला किती वेळ लागतो. उगीच मला काहीतरी बोल नकोस. कळलं ना? हा अमितच भांग पाडत बसला होता. कधी कधी सकाळी पाडलाय भांग मी. मुलं कुठे जाणी? मुलं कुठे काय विचारतोस? तूच त्यांना गाडीत बसायला सांगितलंस ना? हो हा बरं झालं. मला गाडीवरून आठवलं. एवढे सगळे मावणार कसे गाडीमध्ये आपण? मावतील ना दादा. कसे मावतील सांग मला. धक्काबुक्की करून बसूया असं म्हणतोस? येस. मग चल करू सुरुवात. मुलं म्हणजे काही दिसत नाही मला. बस बस बरं झालं आजपर्यंत आणलीत ते. हो ऐक हो हो पुढे पैसे देतो. आहेत का सुट्टे? हो. बसा जरा. बसायचं का? हो बसा. ऐक बरं वाटतं हो. चला दुकान सुरू करूया म्हणता म्हणता उद्घाटनही झालं, दुकान सुरूही झालं. श्री गणेशा तरी उत्तम झाला. आज तू सतीशला बघितलंस ना? झळकत होते अगदी. अहो सतीशची किती वर्षापासूनची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. शेवटी ना प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. पण योग आला तरी त्याचं सोनं करावं लागतं आपल्या कर्तृत्वाने. त्यात आपण हयगय केलं नाही याचं समाधान. आणि सुरेशरावांचं कौतुक आहे. हो खरंच. नाही म्हणजे त्यांनी फक्त गुंतवणूक केली म्हणून नाही, त्याचे तन मन धनाने एकरूप झालेत आपल्या अर्चना सुपर मिनी मार्केटशी. खरंय. आणि केवढी त्यांची ती मित्रमंडळी. बरं नुसती आली नाही बरं का, काही ना काहीतरी प्रत्येकाने खरेदी केली. गंमतच वाटत होती मला. बाबाजींनी ऑर्डर दिली असणार. अहो काय. आणि काय आपण नोकरीवाली माणसं, आपल्याला नेहमी आपली काउंटरच्या अलीकडे उभं राहण्याची सवय. आज एकदम पलीकडे गेल्यामुळे गंमतच होत असते. पण खरी गंमत करत होते ना ते अर्चू आणि सुरेशराव. दोघं कॅश काउंटरवर बसले होते खरं, पण दोघांनी असं वाटत होतं की आपण जणू की राजसिंहासनावरच बसलेलो आहोत. राजा आणि प्रधानजी. बरं चला पडूया जरा. हो जरा नाही म्हटलं तरी खाणं अंगावरच आलंय. हो खाण्याशी पुढे आलोय तर जरा फ्रेश होऊन पटकन गुडूप होऊया. ही सर्कस आली की कलकलाट सुरू होईल सर. हो ना. अरे हो रिंग मास्टर इथेच आहे. वा या जा 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 जा. नाही जा. तुझ्याकडे रिंग मास्टर ना. चल चल चल. चिडवा तुम्हाला. बघते आता मी. कळलं ना रिंग मास्टर का लागतो ते. विजया हे काय मस्त वाटतंय नाही? खरंच ग. ते म्हणजे लोकांचा एवढा रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं.
अगदी उद्घाटनाच्या दिवशी ज्यूटच्या बॅगची ऑर्डर मिळाल्या सुद्धा अर्चू. काय भारी वाटतंय ग. अरे मग शेवटी सुपर मार्केटला नाव कोणाचं आहे? होय ग बाई, माझ्या आयुष्यात जे जे काही चांगलं घडतं ना ते सगळं तुझ्यामुळे. हा. आणि जे जे फसतं ना ते ते तुझ्यामुळे. ऐला काय हुशार आहे अर्चू. अगं लहानपणापासून आधी का नाही भेटलीस मला? अगं तुम्हाला किंमत नाहीये ना ग माझी. मग आता काय करणार मी? ते पण काय ग विजया, ज्या ज्या लोकांना बोलवलं होतं ते सगळे झाडून आले नाही. मला वाटत होतं की रिफ्रेशमेंट कमी पडतंय की काय. आणि ते बटाटा पॅटीस त्याच्यावर तर सगळ्यांनी आडवा हात मारला होता. घाबरलेच होते मी. हो, तुला सवयच नसेल ना तुझ्याशिवाय कोणी आडवा हात मारण्याची. तुला ना नाही, पण मलाही टेन्शन आलं होतं. मग म्हटलं आता हे पॅटीस संपले तर परत मागवायला लागतील की काय, पण पुरले बाई. हो. आणि खरं सांगू का अर्चू, की जे जे आले ना फंक्शनला त्या सगळ्यांनी किती मनापासून शुभेच्छा दिल्या नाही का ग? हो खरंच. म्हणजे मला चहा. अरे वा वा, थँक्यू. मेघना अगदी करेक्ट वेळी चहा घेऊन आलेली आहे. वा वा वा, आयत्या चहाची मजाच काहीतरी वेगळी आहे. एकदम मस्त झालाय चहा. हे मेघना खरंच खूप छान झालाय हा चहा. थँक्यू ताई. आणि खरं सांगू का, मला ना हल्ली स्वतःसाठी चहा करून घ्यायचा कंटाळाच येतो अगं. म्हणजे एक तर घरातलं काम असतं, त्याच्यानंतर स्टोअरचं पण काम असतं आणि मुलांचा अभ्यास पण असतो ना. आणि आम्ही ताई ना आता एवढा बिझी झालाय ना, त्यालाही वेळच मिळत नाही अगं मुलांचा अभ्यास घ्यायला. त्यामुळे नाहीच करत. मी ऍक्च्युली आदित्यला म्हणाले मी इथे नाहीये तर सगळा भार विजयाताईंवर पडत असेल म्हणून. सारखी आठवण येते मला तुमची ताई. काही आठवण बिठवण येत नसणार आहे तुला आमची. आणि ते सुद्धा माझ्यावर पडणाऱ्या कामांसाठी तुला आठवण येते माझी. गेलीसच ना पुण्याला, तिकडे अगदी मस्त राजा राणीचा संसार चाललाय तुमचा. टोटल फ्रीडम. आमची कशाला आठवण येणार आहे तुला? काय घरचो. हो म्हणजे काय. आणि मी अरे काय, कोण आहे? हॅलो, हा अर्चना दुसऱ्याने बोलते. हा हा, हो हो, सुपर मार्केटला माझंच नाव दिलंय. अच्छा अच्छा, तुम्ही आला होतात का तेव्हा? बरं बरं बरं. हो, या एरियात एकच आहे हे. ते ना ते सगळं माझी वहिनी करते, विजया देसाई. ज्यूटच्या बॅग्स बद्दल विचार. हो या या, चालेल चालेल. हा ओके, थँक्यू, बाय. कोण होते ग? अगं कोणीतरी एक बाई होत्या, म्हणजे त्या दुकानामध्ये आल्या होत्या आपल्या, आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना ज्यूटच्या बॅग्स हव्या आहेत, त्या मोठी ऑर्डर देणार आहेत. अभिनंदन ताई. थँक्यू मेघना. ए अर्चू, पण मला जाम टेन्शन आलंय ग. आता कसलं? नाही म्हणजे अजून ऑर्डर, म्हणजे अजून काम. कसं मॅनेज होणार आहे सगळं अगं? अगं मी आहे ना. तुझा काय उपयोग आहे? काय उपयोग तू म्हणजे? अभ्यास घेणारस का मुलांचा? अभ्यास काय वगैरे हे नको सांगूस मला. पोळ्या लाटशील का? हे बघ अशी फालतू कामं सांगू नकोस मला. ती तूच कर. बाहेरची कामं करते ना मी तुझ्यासोबत. सुपर मार्केटचं नाव माहितीये ना, अर्चना मिनी सुपर मार्केट. अगं त्या नावाचा मला काही कामात उपयोग होणार आहे का? बाहेरच्या कामांसाठी मदत करणार आहे ना मी तुला. ताई मी आले का? हा अगं पण तूच म्हणाली होतीस ना की नावात काय असतं, सगळं असतं, आणि ते कोण कोणी. मस्त वाटतं पण एकदम सॉलिड चालणार आहे अर्चना मिनी सुपर मार्केट. म्हणजे आपण प्लॅनिंग करत होतो ना तेव्हा एवढं वाटलं नव्हतं, पण आता एकदम जाम भारी वाटतंय. काय वाटतंय? भारी वाटतंय. भारी झालास पुणेकर झालास इतक्यात? अरे हो, माझ्या लक्षातच नाही आलं. पण आता मजा वाटते भारी म्हणायला. भारीच वाटतं एकदम. तूच म्हणत बस. अरे बरं ऐक, मला सांग, त्या केटररचं आणि मंडपाचं बिल तू दिलंस का? हो. का रे? नाही, सतीशशी बोलून घे एकदा, कारण त्याला ते सगळे ओव्हरहेड्स दुकानाच्या हिशोबात धरायचे. हो हा काय आलास सतीश? हे पण तू इतक्यात कसं काय आलास? काय रे सतीश? तू दुकानावर थांबणार होतास ना? दुकान सोडून कसं काय आलास? तिथे कोण आहे आता? अरे हो, थांबा थांबा, मी बेजबाबदार असल्यासारखे एकदम सुटू नका. असं नाही रे, टेन्शन आलं एकदम. म्हणजे तू दुकान सोडून येणार नाहीस ना म्हणून विचारलं. नव्हतोच येत, पण आपले बाबाजी कुठे ऐकतायत? म्हणजे? अरे म्हणजे काय, ते इतके उत्साहात आहेत की काय विचारायची सोय नाही. मला म्हणाले, सतीशराव गेले 8 दिवस तुमची खूप धावपळ झाली, तुम्ही घरी जाऊन आराम करा आधी. बाबा पण कमालच करतात. अरे हो ना, तेच तर सांगतोय. तरी मी त्यांना म्हंटल,
सुरेशराव, अहो आराम करायचे दिवस तुमचे आहेत, तुम्ही घरी जाऊन आराम करा, मी बघतो इकडचं सगळं. पण काही केलं ऐकायला तयार नाहीत. म्हणेल नाही नाही तुम्ही आधी जाऊन आराम करा. तरी मी त्यांना म्हणालो अहो स्टँड बाय म्हणून मी थांबतो, तरीही ऐकायला तयार नाहीत. म्हटलं बर शिवाय काय म्हणतात काय, नाहीतरी मी आणि अर्चुताईच सगळं करणार आहोत का, आम्हाला सवय नको का व्हायला. बरं म्हटलं होऊन दे तुमच्या मनासारखं. माधवी त्याने पण जबरदस्तीने पाठवत होते, पण त्या थांबले असते ते. मग म्हटलं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना, थांबा निघतो. अरे बरं झालं मेघना तू आलीस. बस 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 5 मिनिटं बस आधी. अगं बस. म्हणजे मला माहितीये तू पण दमली आहेस, पण एक रिक्वेस्ट करू का, 5 मिनिटांनी आपल्या सगळ्यांसाठी गरमागरम चहा करशील का, आलं घालून. करते. करेक्ट आहे. काय ग, सवय आहे ना. अहो असं काय दादा, सवय कशी मोडेल. मॉडेल म्हणजे काय, तिकडे पुण्याला चहा स्वयंपाक सगळं आदित्यच करतो ना. काही आहे दादा. अरे काही काय चिडवत नाही तुला मी. हाऊस होती ना तुला बायकोच्या मागोमाग पुण्याला जायची, मॅडमच्या दिमतीला. अरे हो हे खरं आहे, पण नाही काय जायला पाहिजे ना मदतीला मॅडमच्या. काय मॅडम. हे पण मस्त आहे चिमणा चिमणीचा संसार. मी चहा आणते. आण आण. काय मग सतीश, कसा रिस्पॉन्स. काय आता ओपनिंग झालंय, 8 दिवसांनी कळेल ऍक्च्युली. काय ग मेघना, आता आपण गप्पा मारत होतो तर तू एकटीच इकडे येऊन का बसलीस. होय काय झालंय काय. अगं तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे तुझं. आदित्य, आपण ट्रान्सफर घेऊन चूक तर नाही ना केली रे. काय बरी आहेस ना तू. एकदम काय झालं तुला. काय ग, का आई बाबा भेटल्यावर मला आई पाहिजे असं झालंय. आदित्य प्लीज बी सिरियस. अगं सिरियस म्हणजे काय झालंय काय. एकदम काय हे तू ट्रान्सफर वगैरे काय बोलतेस काय. नाही तर आपण परत येऊया इथे राहायला. ट्रान्सफर कॅन्सल करूया, आणि नाही मिळाली ट्रान्सफर ना तर मी नोकरी सोडते, मिळेल मला दुसरी. अगं पण काय झालंय, काहीतरी कारण तर असेलच ना. मेघना तू बोलल्याशिवाय काही कळणार आहे का मला. बोल ना. आपल्या दुकानाच्या उद्घाटनाच्या वेळी काय झालं का. पण तेव्हा तर तुझा मूड एकदम छान होता. घरी आल्यावर काय झालं. पण नाही आता तर आम्हाला चहा देईपर्यंत तू ओके होतीस. मग काय झालंय. कमावून यार मेघना, आता यापेक्षा जास्त अंदाज नाही लावू शकत आहे. तू बोल काय झालंय. अरे मगाशी मी विजयताईंशी बोलत होते ना, तेव्हा बोलता बोलता मी त्यांना म्हणाले की मी नाहीये तर सगळी कामं तुमच्या एकटीवर पडत असतील. मी आदित्यला म्हणते नेहमी, सारखी आठवण काढते तुमची. तर त्या मला म्हणाल्या काही सांगू नकोस मेघना, कशाला आठवण काढशील माझी, ते सुद्धा माझ्यावर पडलेल्या कामांसाठी. छे शक्यच नाही. चांगला राजा राणीचा संसार सुरू झालाय, टोटल फ्रीडम, मस्त मजेत असाल. आमची कशाला आठवण येते. अरे यार तू हसतोस आदित्य. अरे यार मग हसू नको तर काय करू मी. अगं नेहमीसारखी चेष्टा केली असेल तिने तुझी. आता मगाशी बघितली नाहीस का तू. अमित दादा आणि सतीश ते सुद्धा मला चिडवतच होते ना, चिमणा चिमणीचा संसार म्हणून. तशीच तिने थट्टा केली असेल तुझी, खेचली असेल. बरं बाबा ठीक आहे, मी बोलून येतो तिच्याशी. नाही नाही आदित्य, अजिबात नाही. आणि चेष्टा नव्हती रे ती आदित्य.
त्यांच्या मनात काहीतरी खतखतत होतं. तुला नाही कळणार, बायकांचं थोडं वेगळंच असतं. दिसताना दिसलं नाही ना तरी त्यांचं त्यांना बरोबर कळतं कोण कुठल्या अर्थानं बोलतोय. आई ग, झालं फेकण्याचं सगळं. आई. लागले ना गुडघे दुखायला? होय हो होय. तरी सांगत होतो किचन मध्ये धडपडू नकोस. ऑलरेडी दिवसभर दगदग झालीये आणि मुलगी सुना आहेत ना. हो पण मुली सुद्धा आठवडाभर किती काम करतायत, त्या पण दमतात अहो. तेवढीच त्यांना मदत आणि खिचडी सर करायची होती. एवढं काय करायचं होतं त्यात. आणि अहो आता दुकानाचाही भार पडलाय ना त्यांच्यावर. मग ती मेघना सुद्धा बिचारी सगळं सांभाळून आले तिकडचं. आज धावधाव करेल ते आणि उद्या डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे ती. अगं पण तुझी कमी धावधाव झाली का तिथे मला सांग. अहो आता इतकं आपण आग्रहाने सगळ्यांना बोलावलं होतं, आपल्याला मानून आले की नाही सगळे. मग त्यांची विचारपूस नको करायला, खाण्यापिण्याचं बघायला नको, नाहीतर तेवढंच लक्षात राहतं लोकांच्या. एवढे आम्ही आलो खरे, पण बाई 4 शब्द सुद्धा आमच्याशी बोलल्या नाहीत, आमच्याकडे लक्षही दिलं नाही. असं नको व्हायला. अगे सगळं खरं. ये हे माई हा. खिचडी केलीस ना, कढी पण कर ना यार तू. किती दिवस झाले तुझ्या हातची कढी खिचडी खाऊन. आणि काकडी घाला मला आवडते तशी. हो बर करते. अजिबात उठू नकोस. अहो तो लाडी गोडी लावतोय, फसू नकोस तू. अजिबात नाही. असू दे हो, अलीकडे असतो का तो इकडे. आता आहे तेव्हाच लाड करणार मी त्याचे. मग अगं हो ग बाई, पण गुडघे सलामत तर खिचडी पचास ना. काय झालं गुडघ्यांना? काही नाही रे. काय नाही, दगदग झाली, लागले दुखायला. हे काय यार माई, तू सांगितलं का नाही मला? आणि खिचडी तरी कशाला केली धडपडत? तू काही नाही, चल पाय बघू. नको काही नाही, पाय बघू. अरे, काय नाही नको. नाही नाही, चेपू दे त्याला. नको. इकडे असतो का इकडे तो? नाही ना. इथे असला तरच लाड करणार ना तुझे. करू दे. तुम्ही पण नको रे, मला आवडत नाही तुला. शांत राहा तू. हे बाबा, तुम्ही बाप लेक म्हणजे ना, आता बरं वाटतंय मला. हो लगेच बरं वाटतं नाही का? कडी हवी ना तुला. अरे नाही, काय नकोय म्हणते मला. माहिती का, मी चेपून द्यायला हवेत म्हणून तू नको कर. हा. कसं ओळखलं ना ते आहे? हा. मनकवडे. हा. आई बघ ग, हे बरोबर आहे ना? बरोबर आहे, पण सतत कडी ढवळत राहा, नाही तर ती फुटेल. आता कोशिंबीर केली आणि पापड तळले की झालंच. हा अच्छा, म्हणजे काकडी, कांदा आणि टोमॅटोचीच करायची ना? नाही नाही, फक्त कांदा टोमॅटोची. काकडी घातलीये कढीत. बरं चालेल. आता पापड आणि सांडगी मिरची ना पानं घेतल्यावरच तळायला घेते, म्हणजे मऊ पडायला नकोत ना. चालेल ना हो विजयाताई? अय्या हो चालेल की. ताई कांदा चिरून देऊ मी? अगं नको, कोशिंबीरीला कशाला पाहिजे मदत, होईल माझं पटकन. हो ना, 10 जणांचा स्वयंपाक एकट्या करतायत विजयाताई. ते पण दुकानाचं सगळं बघतायत, वस्तू करतायत. खूप काम पडतं ना हो तुमच्यावर. खरं तर म्हणूनच आम्ही इथे आलो, तेवढीच तुम्हाला मदत. हो, पण तुम्ही कुठे फार काळ राहता, आल्या की लगेच निघून जाता. पुन्हा आहेच ये रे माझ्या मागल्या. हो, तेही खरंच आहे हो विजयाताई. आम्ही तर आजच रात्री निघायचं म्हणतोय. अय्या का, आत्ता 4 दिवस म्हणालात आणि लगेच जायची भाषा करताय. राहा ना 2 दिवस अजून. आवडेल हो मला राहायला इथे, खूप छान वाटतं राहायला. पण कधीतरी जायला हवंच ना. आणि आता मुख्य म्हणजे कार्यक्रमही संपलाय, तेव्हा निघायलाच हवं. पण विजयाताई, कार्यक्रम मात्र मस्त झाला. तुमच्या वस्तूंना आता किती ऑफर होती. मोठी ऑर्डर सुद्धा मिळाली आहे तुम्हाला. हो, पण आता बर्डन वाढणार तुमच्यावरचं. मी येईन की मदतीला, पण मी बोलवणारच आहे तुम्हाला हक्काने. आम्ही तू एक गोष्ट नोटीस केलीस का रे? तुझी ती मैत्रीण श्वेता ओपनिंगला कुठली पर्स घेऊन आली होती तेच ना? अरे आता तिकडे कुठे जातोयस तू? तूच म्हणालीस ना पर्स लक्षात ठेव म्हणून. नाही रे बाबा, मी आदित्य मेघनाबद्दल बोलते.
मेघना मला म्हणत होती मला तुमची खूप आठवण येते. तिला कसली माझी आठवण येणार आहे आणि कशाला येईल? तुला काय बोलला का रे आदित्य? आम्ही मला काही बोलायचं असलं ना की नेमकी झोप येते याला. जाऊ दे, अर्चूशीच बोलते मी. बरीच रात्र झाली. अर्चू आणि सतीश झोपले असतील. एवढ्या रात्री त्यांना उठवणं बरं वाटेल का? जाऊ दे, नकोच.